इकडं आता आम्ही चुपके से चाललोय आईस्क्रीम खायला. कोणाला माहित नाही आम्ही असं आलेलो. पादरेगिरी करतो नुसतं. आता करायचं आपल्याला 7 तास बसमध्ये प्रवास. पंढरपूर दर्शन नंतर आम्ही या घरात राहायला होतो आणि इकडनं व्ह्यू एक नंबर आहे आणि इकडं पक्ष्यांची घरटे पण आहेत आणि ऑन टॉप विषय. आणि आताच जस्ट आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आता चाललो आहे आम्ही गाणगापूरला. तर चला आमच्यासोबत. आणि बाकी पंढरपूरचं दर्शन एक नंबर झाला. 1 तास लागला, जास्तीत जास्त 1 तास लागला आम्हाला. एकदम इझी दर्शन झालं. आम्हाला वाटलं का 2-3 तास लागेल, पण झालं, लवकर झालं दर्शन. चला आता गाणगापूरला बघूया किती लाईन लागते आणि किती टाईम लागतो आपल्याला दर्शन करण्यासाठी. लेट्स गो. अक्कलकोटला एवढ्या लवकर दर्शन होईल असं वाटलं नव्हतं. जरा वेळ मंदिरात थांबलो. तिकडे आहे 40,000 रुद्राक्षांनी बनवलेले स्वामींची चित्र व वडाचं मोठं झाडही आहे. तिकडून बाहेर आलो की स्वामींची खूप मोठी मूर्ती बघायला भेटते. आता लागली होती भूक तर मस्त नाश्ता केलं आणि आता वारी आहे गाणगापूरला जाण्याची. आता अक्कलकोट वरून गाणगापूरला जायला नवीन बस केली आम्ही आणि ही जराशी कम्फर्टेबल आहे, जास्त कम्फर्टेबल आहे. आता जाऊया गाणगापूरला. लेट्स गो. आता इकडून 1.5 तास लागतील आणि मग तिकडे पोहोचल्यावर भेटूया. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर दाखवतो तुम्हाला नंतर. तोपर्यंत भेटूया. काय बोलायचं तुला? काहीच नाही, सॉरी. ही आहे ती जागा. तिकडून चालू होतं कर्नाटक राज्य. इकडचे रस्ते खूप चांगले वाटत होते, पण नाही, लहानपणी जेव्हा आलो होतो ना तसेच आहे. तिकडे पोचल्यावर जो ऊन होता तिकडे हवा टाईट झाली आणि त्यात समजलं की दर्शनाला लागणार 3 तास. एवढ्या गरमीत लाईनने दर्शन म्हटलं तर आम्हाला आज कसं करून तुळजापूरला जायचं होतं. एवढी का 2-3 तास लागला. आता आम्ही VIP दर्शन घेतोय. बघूया किती टाइम लागतो. दर्शन झाला पाहिजे. एवढ्याला आम्हाला ना काय झाला नाही, फायदा नाही. 200 रुपये का 100 रुपये काहीतरी VIP दर्शन मिळून 15 मिनिटात होईल. अरे ना चला दर्शन घेतो. बघा तुम्ही आता एक VIP दर्शन एक नंबर होता. बाकी 2-3 मिनिटात दर्शन झालं. एकदम कडक दर्शन. आता निघतो आम्ही तुळजापूरला. 1 साइड 3-4 तासाचा प्रवास बसचा. लेट्स गो. तुळजापूरला पोहोचल्यावर जास्त टाइम न घालवता पहिले दर्शनाला गेलो आणि आम्ही घेणार आहोत मुखदर्शन. मित्रांनो, आता आम्ही इकडे राहिलाय मलबा भक्ती निवास आणि इकडे आता आम्ही चुपके से चाललोय आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम बघूया काय काय भेटतं. काय काय? बदाम शेक, आईस्क्रीम, कुल्फी. आईस्क्रीम कशी? वाटीतलं. हा, ती कोणवाली नाही, वाटीतली घ्यायची. एक 10 वाली द्या, एक 20 वाली द्या. आता मस्त आईस्क्रीम खाऊया आणि मग जेवायला जाऊ. आता मस्त आईस्क्रीम खाऊया आणि जेवायला जाऊया मस्त. आणि झोप आले बेकार एकदम. झोप आवश्यक आले आईस्क्रीम खातो आता. फिक्स सिंपल नाही डिम्पल. कोणाला माहीत नाही आम्ही असंच आलेलो. आले तर पक्की अख्खी भयानक गँग येईल. आमचे पक्वान आता वाटाण्याची भाजी, वरण भात, चकली, पापड आणि अजून भजी बाकी. गुड नाईट. भेटूया उद्या. जास्त डायरेक्ट जाऊया एकविरीला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आताच मस्त रेडी झालेलो आहे आणि आता हा लास्टचा दिवस आहे, दिवस 3रा. आणि आता आम्ही चाललो आहे
एकविरीला. आता करायचं आपल्याला 7 तास बसमध्ये प्रवास तुळजापूर टू एकविरा. लेट्स गो. किती तास प्रवास असो, डान्स आणि गप्पा गोष्टी रंगल्या की टाइम कधी निघून जातो पत्ता लागत नाही. एकविरा मातेच्या चरणी पायथ्याशी दर्शन घेऊन आणि मग आपली यात्रा संपवणार आहोत. नंतर आम्ही थांबलेलो जेवणासाठी. पात्रेगिरी करतो निसका. टेस्टी जेवण वन साइड. नंतर मस्त कडक जेवलो व निघालो एकविरीकडे. पण झालं असं की एकविरीला जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला, कारण जेवण्यासाठी खूप टाइम लागला आणि आता जर गेलो तर घरी पोहोचायला टाइम लागेल. असो, आई म्हणते तसं आमच्या कार्डावर दर्शन लिहिलं नसेल. पाणी आलेलं आहे. आता आम्हाला भेटलेलं आहे पुण्यात. नाच रे टाकल्या. आता कुठे चाललो आपण? मॉल मध्ये कितीला जात? घरी बोल. घरी चाललो आता आपण. तुला मॉल मध्ये नाही नेणार आम्ही.